नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचे आपल्या या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे. ध्वजस्तंभाचा लोकार्पण सोहळा उद्या सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणार आहे. या कार्यक्रमाला मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनाही निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि ते येण्याची शक्यताही शिवसेना पक्षाचे माजी जिल्हा प्रमुख सूरज राजाभाऊ साळुंखे यांनी दिली आहे. उद्याच्या कार्यक्रमाला पालकमंत्री प्रताप सरनाईक, धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहे. 151 फुटाचा हा ध्वजस्तंभ धातूचा असून याच्यावर भगवा ध्वज हा डोलानं फडकणार आहे आणि तो डोलानं फडकणारा ध्वज धाराशिवच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून येणारा जाणाऱ्याला आणि लांबून पाहणाऱ्याला तो ध्वज दृष्टिक्षेपात पडणार असून अनेकांचे ऊर मानानं भरून येतील असंच एकंदरीत चित्र उद्यापासून पाहायला मिळणार आहे. या ध्वजस्तंभाला धाराशिव नगर परिषद, DPDC यातून निधी मिळालेला आहे आणि त्यातूनच या ध्वजस्तंभाचं उभारणी करण्यात आलेली आहे. उद्याच्या कार्यक्रमाला धाराशिव शहर आणि परिसरातून मोठ्या संख्येने लोक छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपस्थित राहतील असंच एकंदरीत चित्र असणार आहे. येरमाळ्यात नागरिकांना असुविधांना सारखं तोंड द्यावं लागत आहे. त्यामुळंच येरमाळा गावातील महिलांनी आजपासून येरमाळा येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या मागण्या स्वच्छ आणि शुद्ध नळाद्वारे पाणी मिळावं, वेळेवर रस्त्यावरील कचरा हटवण्यात यावा, गावातील रस्त्याची नियमित साफसफाई करण्यात यावी, गावातील ज्या रस्त्यांवर खड्ड्याचं साम्राज्य आहे ते खड्डे भरण्यात यावेत, अशा मूलभूत मागण्या ग्रामस्थांच्या आहेत आणि त्या मागण्या पूर्ण ग्रामपंचायत चे सत्ताधारी पूर्ण करत नाहीत म्हणून त्यांनी आजपासून उपोषणाला प्रारंभ केला आहे. या उपोषणाला बहुतांश ग्रामस्थांचा पण पाठिंबा आहे. मात्र हे उपोषण किंवा या मागण्या पूर्वी पण होत्या, आज पण आहे, पण नेमकं आत्ताच उपोषण का, असाही सवाल काही मंडळी विचारत आहे. काहींच्या मतानुसार आता तोंडावर आलेली ग्रामपंचायतीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा उपोषणाचा खटाटोप करण्यात आल्याचं पण त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं त्यांच्याजवळच असणार आहे आणि ज्यांना सुखसोयी हव्या आहे आणि ती सुखसोयी ग्रामपंचायतीची सत्ता असणारी मंडळी करत नाहीत, त्यामुळे त्यांचं हे उपोषण सुरू आहे. स्त्री पुरुष समानतेसाठी अनेक जण पुरुष झगडले. आता जवळपास स्त्री पुरुष समानता आलेली आहे. मग ती कशात असावी? ती असावी शैक्षणिक कामात, नोकरीमध्ये किंवा विविध क्षेत्रात
पुरुषांच्या बरोबरीने 2 हात स्त्रियांनी पण करावा. परंतु आज एक वेगळाच प्रकार कळंब शहरात घडला आहे. कळंब शहरात जी 2 महाविद्यालयं आहेत, त्या एका महाविद्यालयाच्या जवळच महाविद्यालयातून सुट्टी झाल्यावर ज्या मुली बाहेर पडल्या, त्यांचं त्या महाविद्यालयाच्या ह्याच्यात काहीतरी कुरबुर झाली होती आणि त्या जेव्हा महाविद्यालयाच्या बाहेर रस्त्यावर आल्या, त्यावेळेस त्यांनी आम्ही पण पुरुषापेक्षा कमी नाही हेच दाखवून दिले आणि चक्क त्या मुली तिथं अगदी फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याचं अनेक कळंबकरांनी पाहिले. त्या मुली एकमेकींच्या झिंज्या धरून एकमेकींना बदडत होत्या. असं दृश्य येणारे जाणारे पाहत होते. त्यांच्या या फ्रीस्टाईल हाणामारीमुळे बराच वेळ रस्त्यावरची रहदारी पण थांबली होती. परंतु त्या मुली मागे हटायला तयार नव्हत्या. त्या एका मुलीला 3 मुली मारहाण करत होत्या. त्यातली एक मुलगी, ज्या मुलीला ते मारहाण करतात तिचे केस असं पकडून धरत होती आणि दुसऱ्या दोघी तिला मारहाण करत असल्याचं दृश्य तिथून येणारे जाणारे पाहत होते. आज जो ती फ्रीस्टाईल हाणामारी झालीपासून कळंब शहरात पण आणि त्या फ्रीस्टाईल हाणामारीचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यामुळे जिल्हाभर पण चर्चा या हाणामारीची सुरू आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी काय भूमिका घेतली आहे हे मात्र कळू शकलेलं नाही. पोलीस आता गुन्हा दाखल करतात का त्या मुलींना बोलावून त्यांना समज देऊन सोडून देतात याकडं कळंबवासियांच्या नजरा लागून राहिलेल्या. धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थी विविध अंगाची माहिती व्हावी, त्यात ही विज्ञानाच्या ह्याच्यात माहिती व्हावी म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसापूर्वी त्यांच्या पक्षातील मंडळींना जिल्हा परिषद आणि इतर शाळेतील विद्यार्थ्यांची एक चाचणी परीक्षा घ्या आणि त्यातून विद्यार्थी निवडा असं कळवलं. त्यासाठीची चाचणी नुकतीच झाली आहे आणि त्यातून जवळपास 22 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मिळून 22 जणांची निवड नासा केंद्राला भेट देण्यासाठी करण्यात येणार आहे आणि त्याचा खर्च राज्य शासनाबरोबरच पालकमंत्री प्रताप सरनाईक पण उचलणार असल्याचं सांगण्यात येतं. त्या परीक्षाच्या वेळी कसं तिथं हे व्यवस्था होती, मुलं कशी परीक्षा देत होती त्याचा व्हिडिओ सोबत देत आहोत. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.